नमस्कार. मी डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर, संचालक तेजदीप बायोग्रीन. हा आपला आल्याचा प्लॉट आहे. आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सुद्धा अजून हिरव्या स्थितीत आहे. म्हणजे वाढायची आणि कंदाची वाढ प्रक्रिया चालू स्थितीत आहे. परंतु महाराष्ट्रामधील 90% आले प्लॉट संपूर्ण वाढ थांबून वाळून गेलेल्या स्थितीत आहेत. या प्लॉटची वाढ असलेलेचे प्रामुख्याने कारण म्हणजे आपण तेजदीप बायोग्रीनची उत्पादने वापरली आहेत. यामध्ये बायोरिच ॲसिटोबॅक्टर, बायोरिच एजोसॉइल, बायोरिच PSB, बायोरिच KMB, बायोरिच मायकोरायझा गोल्ड, बायोरिच झिंक न्यूट्रिसॉइल, बायोरिच फेरस न्यूट्रिसॉइल, बायोरिच सल्फर न्यूट्रिसॉइल, बायोरिच सिलिकॉन न्यूट्रिसॉइल, त्याचबरोबर जैविक बुरशीनाशके यामध्ये बायोरिच ट्रायकोसॉइल, बायोरिच सुडोसॉइल. निमॅटोडच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण तेजदीप बायोग्रीनचे बायोरिच निमॅ किलर चा वापर केलेला आहे. त्याचबरोबर हुमणीच्या नियंत्रणासाठी बायोरिच हुमणी किलर हे उत्पादन वापरलेले आहे. प्रामुख्याने बायोरिच निमॅ किलर आणि बायोरिच हुमणी किलर याचा रिझल्ट 72 तासामध्ये येतो. त्यामुळे नेमॅटोड्स आणि हुमणीचे प्रभावीपणे नियंत्रित केले जाते. आले शेतीमध्ये संतुलित रासायनिक खतासोबत जीवाणू खते महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्याचबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जैविक कीटकनाशके ही सुद्धा आले पिकामध्ये महत्वाची आहेत. जीवाणू खताचे रिझल्ट हे आपल्या समोर दिसूनच येत आहेत. महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांनी संतुलित रासायनिक खतासोबत जीवाणू खते वापरणे हे अतिशय महत्वाचे आहे. कारण जीवाणू खतामुळे दिलेल्या रासायनिक खताचा अपटेक होतो. तसेच झाडाची रेजिस्टन्स पॉवर आणि इम्युनिटी पॉवर चांगल्या प्रकारे वाढून पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर अपेक्षित उत्पन्न सुद्धा आपल्याला मिळवता येते. यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जीवाणू खताचा वापर करून आपले उत्पादन वाढवावे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवावी. धन्यवाद.